नवनाथापैकी एक नाथ म्हणजेच सद्गुरू देवेंद्रनाथ महाराज. सकल संत सज्जन मायबाप हो महाराष्ट्र ही संताच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र पावनभूमी आहे. या पवित्र भूमीवर चैतन्य कानिफनाथ महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र मढी येथे आहे. नवनाथापैकी एक नाथ म्हणजेच सद्गुरू परमपूज्य विजयकुमार सखाराम सुळे म्हणजेच परमपूज्य सद्गुरू देवेंद्रनाथ महाराज हे अहमदनगर येथे सर्वप्रथम आले, ते व्यवसायानिमित्ताने. ते उत्कृष्ट आर्किटेक्ट होते. त्याच्याबरोबर पुण्यातील व्यावसायिक मित्र होते. दोघांनी मिळून एकत्रितपणे एक काम नगरला घेतले होते. श्री देवेंद्रनाथ महाराजांच्या घरी कित्येक दशके नाथ सेवेचा वारसा लाभलेला असल्यामुळेच नगरला आल्यावर स्थानिक लोकांकडून माहिती घेत ते जवळच चैतन्य कानिफनाथ महाराज याच्या मढीला गेले. त्यावेळी त्या मंदिराची आणि नाथाच्या समाधीची दुरावस्था पाहून मंदिरात दिवा बत्ती नाही, मंदिरात सर्वत्र जाळी जळमटे, पाणी आणि विजेची सोय नाही, ही परिस्थिती 1972 ते 73 पूर्वी होती. ही सर्व परिस्थिती पाहून महाराजांना खूप वाईट वाटले. समाधी गाभाऱ्याजवळील शेजघर कित्येक वर्ष बंदच होते. प्रत्यक्ष प्रबुद्ध नारायण म्हणजेच नवनाथापैकी चैतन्य कानिफनाथ महाराजांचे संजीवन समाधीची ही दुरावस्था पाहून परमपूज्य देवेंद्रनाथ महाराज यांनी या समाधी मंदिराला गतवैभव प्राप्त करून दिले. कारण सद्गुरू सारिखा असता पाठीराखा इतरांची लेखा कोण करी, सद्गुरूच तारील बिकटवाट, सद्गुरूमुळेच आपल्या जीवनात कायापालट झाल्याशिवाय राहणार नाहीत. माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रामकृष्ण नामे आई दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मरा आधी आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. संसारावरील आवड प्रेम माया संकल्प विकल्प नाहीसा करून समर्थ अशा सद्गुरूशी शरण जावे, म्हणून देवेंद्रनाथ महाराज यांनी अवतार धारण करून भक्तिपंथ वाढवण्यासाठी कानिफनाथ महाराज संजीवन समाधी मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. त्यासाठी त्यांनी चैतन्य कानिफनाथ महाराज यांना आदेश मागितला आणि नाथाने आपल्या या भक्तास आदेश दिला. म्हणून तर मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराज संजीवन समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यापूर्वी परमपूज्य देवेंद्रनाथ महाराजांनी तीर्थक्षेत्र मढी येथे 75 दिवसांनी कडक अनुष्ठान केले होते. सिद्धाग्नी साक्ष त्याची ही अनुष्ठान सेवा चालत असे. माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हदया हदय एक झाले ऐ हदय ते हदय घातले, म्हणून तर त्यांच्या परमार्थ साध्य झाला. या अनुष्ठानमध्ये फक्त एक मुठभर तांदूळाचा भात ते करत होते. त्याचे 3 भाग करून एक भाग गायला, एक भाग कुत्र्याला आणि उरलेला एक भाग ते स्वतः सेवन करायचे. त्या अनुष्ठानामध्ये गर्भगिरीचे नाथभूमीत त्यांना विलक्षण आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक, दिव्या अध्यात्माचा अनुभव प्राप्त झाला. या अनुष्ठानाने त्याची प्रकृती खूपच क्षीण झाली होती. असे असले तरी चेहऱ्यावर प्रसन्नता, डोळ्यात विलक्षण दैवी तेज आले होते. असे हे महान अवतारी पुरुष सद्गुरू देवेंद्रनाथ महाराज आहेत. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे कैसे अंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. सद्गुरूच आपल्या जीवनात कायापालट घडवून आणण्यात मोलाचे योगदान सद्गुरूच करतात. म्हणून या शरण जावे, सर्व भावे सद्गुरूशीच भजावे. करुणानिधी हे परमात्म्याचे नाम संकीर्तन, नाम चिंतन, नाम साधना हृदयातून घ्यावेत. कारण त्यानेच निर्माण केलेल्या या विश्वाविषयी अपार करुणा आहे, म्हणून हे जग परमात्म्या विश्वासावर निर्भय होऊन जगत आहे. या करुणाकराचे वर्णन करताना एक भक्त म्हणतो, करुणाकर करुणा तुझी असता मला भय कोठले. जे का रंजले वा गांजले पुसतोस त्यांची आसवे. जसे भगवान परमात्मा प्रत्येक जीवावर प्रेमभाव अर्पण करतो, तसेच सद्गुरू सुद्धा साधकाला प्रेमभाव अर्पण करतात. सकल संत सज्जन मायबाप हो पवित्र तो देश पावन ते कुल जेथे हरीचे दास जन्म घेऊन संत ज्ञान भक्ती कर्मयोग साधून सर्वसामान्यांपर्यंत भक्तीचा महिमा किती अगाध आहे हे सद्गुरूने दाखवून दिले. प्रत्येक शब्दातून वेदातीत अर्थ अभिप्रेत करून भक्तिपंथ वाढवण्यात परमपूज्य देवेंद्रनाथ महाराज यांचे मोलाचे योगदान आहे. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. नवनाथ यांनी जीवनभर अहोरात्र धडपड करून भक्तिपंथ किती श्रेष्ठ आहे हे जगाला दाखवून दिले. भगवान चैतन्य मच्छिंद्रनाथ यांच्यापासून नाथ संप्रदायाला सुरुवात झाली. नवनाथ यांच्या अद्भुत कार्याचे काय मी पामा कीर्ती वर्णन करू. तुमच्यामुळेच आम्हाला आत्मसुख प्राप्त झाले. पुढील भागात